एक खूप सुंदर महिला जी आपल्या घरामध्ये अगदी एकटी राहत होती. तिचं या जगामध्ये कुणीही नव्हतं. फक्त एक नवरा हाच तिचा एकमेव आधार होता, जो काही वर्षापूर्वी तिला सोडून या जगातून निघून गेला होता. ज्याच्यानंतर ती आपलं विधवेचं जीवन जगत होती. पण तिच्याकडे खूप सारी जमीन होती, ज्यावर ती शेती करायची. पण ते तिच्या एकटीच्या आवाक्या बाहेरचं होतं. तिला एका नोकराची गरज होती. मग एक दिवस तिला एका नोकराबद्दल माहिती मिळते. ती त्या नोकराला आपल्या घरी बोलवते आणि एक खोली राहायला देते. तिच्या शेतीवाडीचं जे काही काम असायचं ते ती आपल्या नोकराकडून करून घ्यायची. मग हळूहळू त्या महिलेला आपल्या नोकरासोबत खूपच जास्त जिव्हाळा निर्माण होतो. एक रात्री जेव्हा ती आपल्या खोलीत जेवण करून झोपण्यासाठी जाते, तेव्हा तिचं मन अचानक खूप जास्त व्याकुळ होतं आणि तिला राहवत नाही. मग ती आपल्या नोकराला आवाज देऊन आपल्या खोलीत येण्यासाठी सांगते. आणि जेव्हा नोकर तिच्या खोलीमध्ये जातो तेव्हा ती त्याला म्हणते, हे बघ, आता माझं मन खूप जास्त व्याकुळ झालं आहे. त्यानंतर नोकर आपल्या मालकिनीसोबत असं काही काम करू लागतो की मित्रांनो, ज्याची आपण स्वप्नात देखील कल्पना करू शकणार नाही. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. ही घटना ओडिसामधील मवारी या गावात घडलेली सत्य घटना आहे. त्या गावामध्ये सविता नावाची एक अतिशय सुंदर महिला आपल्या घरात अगदी एकटी राहत होती. तिच्या नवऱ्याचं निधन 2 वर्षापूर्वी झालं होतं. त्याच्यानंतरपासून सविता आपलं विधवचं जीवन व्यतीत करत होती. सविताचं या जगात कुणीच नव्हतं. नवरा गेल्यानंतर ती पूर्णपणे एकटी पडली होती. तिच्याकडे 5 एकर जमीन होती, ज्यावर ती शेती करत होती. शेती करणं तिच्या आवाक्याबाहेरचं होतं. तिला एका नोकराची खूप गरज होती, त्याच्याकडून ती आपली शेती करून घेऊ शकेल. आणि ती बऱ्याच दिवसांपासून एका नोकराच्या शोधात होती. तिला एखादा चांगला नोकर मिळावा आणि ती आधीपासूनच अनेक लोकांना नोकराबद्दल सांगून ठेवलं होतं की जर तुम्हाला एखाद्या नोकराबद्दल माहिती मिळाली तर मला नक्की सांगा. मला एका नोकराची गरज आहे. मी माझी शेती करण्यासाठी घरी एक नोकर ठेवू इच्छिते. त्यामुळे तिच्या गावातील सर्व लोकांना याबद्दल माहिती होतं की सविता आपल्या घरी एक नोकर ठेवू इच्छित आहे. मग मित्रांनो, गावातीलच एक माणूस सकाळी सविताच्या घरी येतो आणि आल्यानंतर तो सविताला म्हणतो, अगं आंटी, माझ्या नजरेत एक मुलगा आहे, त्याचे आईवडील नाही, आईवडील त्याचे वारले आहे आणि तो आपल्या घरात मेहनत मजुरीचं काम करतो. आणि तो जेव्हाही मला भेटतो तेव्हा फक्त एकच गोष्ट बोलतो की जर कुठे नोकरी असेल तर मला सांग, मला नोकरी करायची आहे. त्यानंतर जेव्हा सविता त्या माणसाचं बोलणं ऐकते तेव्हा ती त्याला म्हणते, हे बघ, मला काम करणारा मुलगा पाहिजे, आराम करणारा मुलगा नको आहे. तेव्हा तो म्हणतो, नाही आंटी, तो मुलगा खूपच मेहनती आहे. जेव्हा त्याला मेहनत मजुरीचं काम मिळत नाही तेव्हा तो लोकांच्या शेतात जाऊन शेतीवाडी करू लागतो. खूप मेहनती आणि प्रामाणिक मुलगा आहे. त्याच्यासारखा तर या संपूर्ण गावात दुसरा मुलगाच नाही. मित्रांनो, तो त्याची खूप स्तुती करतो. त्यानंतर सविता त्याला म्हणते, ठीक आहे, जर मुलगा कामाचा आणि प्रामाणिक असेल तर त्याला उद्या सकाळी माझ्याकडे घेऊन ये. त्यानंतर तो माणूस सविताच्या घरातून निघून जातो. पण दुसऱ्या दिवशी सकाळ होताच तो गावातील माणूस त्या मुलाला सविताच्या घरी नोकरी मिळवून देण्यासाठी आपल्यासोबत घेऊन येतो. मित्रांनो, जेव्हा सविता त्या मुलाला आपल्या समोर पाहते तेव्हा ती त्याच्याकडे पाहतच राहते. सविता रामूला म्हणते, हे बघ रामू, तुला काही करायचं नाही, फक्त माझी शेती करायची आहे. आणि संध्याकाळी रात्री जेव्हा तू जेवण करून झोपायला आपल्या खोलीत जाशील तेव्हा एकदा मला माझ्या डोक्याची मालिश करून दे, कारण मला रात्री झोप येत नाही. त्यानंतर रामू सविताचं म्हणणे मान्य करतो आणि तो सविताच्या घरी राहून तिची शेती करू लागतो. अशाच प्रकारे मित्रांनो, रामूला सविताच्या घरी राहून तिची शेती करत करत 3 महिने उलटून जातात. एक दिवस रामू सविताकडे आपला पगार मागतो. तो म्हणतो की आंटी, मला तुमच्याजवळ शेती करत जवळपास 3 महिने झालं आहे आणि मी एकदाही माझा पगार तुमच्याकडून घेतला नाही. तर तुम्ही एक काम करा, माझा पगार मला देऊन टाका, मला आता पैशाची गरज आहे. तेव्हा सविता त्याला म्हणते, अरे रामू, तुला पैशांची अशी कोणती गरज पडली आहे की यावेळेस तू माझ्याकडे पैशाची मागणी करत आहे. त्यानंतर रामू सविताला म्हणतो, आंटी, खरं तर मला लग्न करायचं आहे आणि कित्येक महिन्यांपासून थोडे थोडे पैसे जमा करून मी बँकेत देखील ठेवले आहे आणि विचार करत आहे की एखाद्या दिवशी एखादी चांगली मुलगी पाहून तिच्यासोबत लग्न करून आपला संसार सुरू करावा. आणि तुम्ही पाहतच आहात की आता मी लग्न करण्याचा योग्य वयाचा झालो आहे आणि या वयात जर मी लग्न नाही केलं तर काय म्हातारा झाल्यावर करणार का.
हे ऐकल्यावर सविता रामूला म्हणते, अरे रामू, मी मान्य करते की तुला लग्न करायचं आहे, पण लग्न झाल्यानंतर जेव्हा तुझी बायको येईल तेव्हा तू तिला कुठे ठेवशील, कारण तुझ्याकडं चांगलं घर नाही. त्यावर रामू सविताला म्हणतो, आंटी, त्याची तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण लग्न मला करायचं आहे आणि माझ्या बायकोला कुठं ठेवायचं, कशा परिस्थितीत ठेवायचं त्याच्याशी तुम्हाला काही देणे घेणं नाही. तुम्ही फक्त माझा पगार मला देऊन टाका, मला आता पैशाची खूप गरज आहे. त्यानंतर सविता त्याचं बोलणं ऐकून एकदम गप्प होते. मग ती रामूला म्हणते, ठीक आहे, उद्या सकाळी तू माझ्याकडून तुझा पगार घेऊन जा. त्यानंतर रामू तिथून सरळ सविताच्या शेतात काम करण्यासाठी निघून जातो. मित्रांनो, जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा तो शेतात काम करून पुन्हा सविताच्या घरी येतो आणि आल्यानंतर हातपाय धुवून सरळ आपल्या खोलीत आराम करण्यासाठी निघून जातो. रात्री सविता त्याच्यासाठी जेवण घेऊन त्याच्या खोलीत येते आणि म्हणते, बघ रामू, तू तुझं रात्रीचं जेवण करून घे आणि जेवण झाल्यानंतर माझ्या खोलीत ये. मित्रांनो, तो रात्रीचं जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर त्याला आळस येऊ लागतो, म्हणून तो तिथे अंतरलेल्या बिछाण्यावर थोडा वेळ आराम करू लागतो. पण मित्रांनो, जसा तो आडवा होतो तशी त्याला झोप लागते आणि तो गाढ झोपेत जातो. त्यामुळे तो सविताच्या खोलीत जात नाही. मग मध्यरात्र होते आणि सविताच्या डोक्यात दुखू लागतं. तेव्हा ती रामूला आवाज देते, ज्यामुळे रामूची झोप उघडते. तो खूप घाबरतो आणि मनात विचार करू लागतो की अरे, आंटीने मला जेवण झाल्यावर आपल्या खोलीत बोलावलं होतं आणि मी तर येथे झोपून गेलो. तो धावतच सविताच्या खोलीत जातो आणि तिथे गेल्यावर सविता त्याला म्हणते, मी तुला सांगितलं होतं ना की जेवण झाल्यावर सरळ माझ्या खोलीत ये, आणि तू तिकडे जाऊन जेवण झाल्यावर झोपू गेला. तुला माहिती नाही का, मला रात्री झोप येत नाही. लवकर माझ्या डोक्याची मालिश कर, खूप दुखत आहे. त्यानंतर रामू पटकन सविताच्या डोक्याची मालिश करू लागतो. कितीही मालिश केल्यानंतर देखील सविताला झोप येत नाही. मग ती रामूला म्हणते, हे बघ रामू, काही पण करून मला झोपव. सविताच्या अंगाला रामूचा स्पर्श होताच तिचं मन अचानक व्याकुळ होऊन जातं. जेव्हा सविताचं मन खूप बैचेन होतं तेव्हा ती रामूला म्हणते, हे बघ रामू, मला अजिबात झोप येत नाही. तू काही पण कर, पण मला झोप आली पाहिजे. रामू आपल्या मनात विचार करू लागतो की आता सविताला काय झालंय की तिला झोपच येत नाही. रोज तर मी तिच्या डोक्याची मालिश केल्यानंतर ती झोपून जायची, पण आज अचानक तिला नेमकं काय झालंय. तो सविताला झोपवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण सविताला झोप येत नाही. नंतर सविता रामूला म्हणते, काय रामू, तू एखाद्या महिलेचं सौंदर्य पाहिलं आहे का नाही. त्यावर तो म्हणतो, नाही आंटी, मी आजपर्यंत कधी कोणत्या महिलेकडे डोळे उचलून पाहिलं नाही आणि ना कधी कोणत्या महिलेला भेटण्यासाठी कधी कुठे गेलो नाही. मग मी कसं एखाद्या महिलेचं सौंदर्य पाहू शकतो. ती म्हणते, आज तू माझं सौंदर्य पाहू इच्छितो का. त्यानंतर तो सविताला म्हणतो, का नाही आंटी, हे कसं शक्य आहे. तुम्ही तर माझ्या मालकीण आहात आणि वयाने देखील माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहात. मग मी तुमचं सौंदर्य कसं पाहू शकतो. त्यानंतर सविता रामूला म्हणते, नाही रामू, जर तुला उद्या सकाळी माझ्याकडून पगार घ्यायचा असेल तर तुला माझं सौंदर्य पाहावंच लागेल. हे ऐकल्यानंतर रामू खूप अचंबित होतो आणि आपल्या मनात विचार करू लागतो की सविता आंटी जे सांगत आहे ते मला करावंच लागेल, नाहीतर मी उद्या मला पगार देणार नाही. मग माझं सगळं स्वप्न अपूर्ण राहील. त्यानंतर तो मनाविरुद्ध जरी असलं तरी सविताकडे एकदा पाहतो आणि तो पूर्णपणे हरून जातो आणि सविताला त्यानंतर झोप येते. मग सकाळ होते आणि सविता आपल्या हातात काही पैसे घेऊन रामूच्या खोलीत येते आणि आल्यानंतर ते पैसे त्याला देते आणि म्हणते, हे बघ रामू, माझ्याकडे सध्या एवढे पैसे होते, त्यामुळे तू आत्ता तेवढे ठेव, नंतर मी तुला आणखी जास्त पैसे देईल. जेव्हा रामू पैशाबद्दल ऐकतो तेव्हा त्याच्या मनात लालच निर्माण होतो, कारण त्याला कोणत्याही परिस्थितीत लग्न करायचं होतं आणि त्याला पैशांची खूप गरज होती. मग त्या दिवसापासून तो पैशासाठी सविताचं प्रत्येक बोलणं मानू लागतो. सविता त्याला जे काही करायला सांगायची ते तो करत होता आणि जेव्हा सविता रामूला जवळ घ्यायचं असायचं तेव्हा ती रात्री मालिश करण्याच्या बहाण्याने त्याला आपल्या खोलीत बोलवायची आणि बोलावून त्याच्यासोबत कार्यक्रम करायची आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्णती करायची. अशाच प्रकारे आता रामूला देखील सविताची सवय झाली होती. जेव्हा जेव्हा रात्र व्हायची तेव्हा तो सविताच्या डोक्याची मालिश करण्याच्या बहाण्याने तिच्या खोलीत जायचा आणि तिथे गेल्यानंतर तिचं सौंदर्य पाहून तो पूर्णपणे हरवून जायचा. सविता ही आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्यायची, कारण मित्रांनो, सविता अजूनही दिसायला खूप तरुण आणि सुंदर होती. जो कुणीही एकदा सविताकडे पाहायचा तो तिच्याकडे पाहतच राहायचा. विधवा असून देखील सविता कपाळात लपून सिंदूर लावायची आणि पूर्ण शृंगार करून नेहमी सजून धजून राहायची.
ते दोघं आपलं दैनंदिन जीवन जगत होते. कधी कधी तर पूर्ण दिवस सविता रामूला आपल्या खोलीतून बाहेर जाऊ देत नव्हती. आता रामू हळूहळू शेतीवाडीचं कामही कमी करू लागला होता. तो पूर्ण दिवस सविता सोबतच राहायचा. तिची सेवा तो करायचा. ती जे काही सांगायची ते सगळं काम तो करत होता. कधीकधी गावातील लोकांना दाखवण्यासाठी तो शेतात काम करायला जायचा. 1-2 तास शेतात काम केल्यानंतर तो पुन्हा घरी परत यायचा आणि घरी आल्यानंतर पूर्ण दिवस तो सवितासोबत राहायचा. रामूला आता सविताची सवय लागली होती आणि सविताला देखील रामूची सवय लागली होती. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. त्यांच्यामधील जिव्हाळा खूपच वाढला होता. सविता नेहमी रामूला म्हणायची, रामू तू मला सोडून कधी जाऊ नको. आणि रामूनेही सविताला वचन दिलं होतं की मी दुसरं लग्न कधीच करणार नाही. जर लग्न करेन तर तुझ्यासोबतच करेन, नाहीतर आयुष्यभर बिना लग्नाचा राहीन. सविताला रामूसोबत राहणं खूपच आवडत होतं. अशा प्रकारे त्यांना एकत्र राहून काही महिने उलटून जातात. एक दिवस अचानक सविताची तब्येत खराब होते आणि जेव्हा रामू पाहतो की सविताची तब्येत आता खूप बिघडली आहे, तेव्हा तो सविताला त्या अवस्थेत सोडून तिच्या कपाटातील सगळे पैसे आणि दागिने घेऊन रात्री तो पळून जातो. सविता आपल्या खोलीत आजारी अवस्थेत पडून राहते. तिला या गोष्टीची कल्पना नसते की रामू तिला फसवून तिची सगळी संपत्ती घेऊन रात्रीमध्ये फरार झाला आहे. जेव्हा सकाळ होते आणि गावातील काही लोक सविताला भेटण्यासाठी तिच्या घरी येतात, तेव्हा ते लोक सविताला विचारतात, सविता तुझा नोकर रामू कुठे दिसत नाही. त्यावर ती म्हणते, इथे कुठेतरी असेल किंवा शेतात काम करण्यासाठी गेला असेल. तेव्हा ते लोक म्हणतात, नाही आम्ही तर शेतातून येत आहोत, आम्हाला तर रामू कुठे दिसला नाही. मग तो शेतात कामाला गेला आहे हे कसं शक्य आहे? आणि तो घरी देखील दिसत नाही. हे ऐकल्यानंतर मित्रांनो सविताच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती आपल्या मनात विचार करू लागते की बहुतेक रामू तिला फसून पळून गेला आहे. ती खोलीतून बाहेर येते आणि कपाटाच्या खोलीत जाते आणि मित्रांनो जेव्हा ती कपाट उघडते तेव्हा तिचं कपाट उघडं असतं आणि तिची सगळी संपत्ती रामू घेऊन पळून गेला होता. ती खूप हैराण आणि परेशान होते आणि गावकऱ्यांसमोर मोठ्या मोठ्याने रडू लागते. गावकऱ्यांना म्हणते, तुम्ही लोक मला माफ करा, मी काही समजू शकले नाही. रामूच्या प्रेमात मी इतकी आंधळी झाले होते की काय बरोबर आणि काय चूक हेच मला कळत नव्हतं. पण आज मला कळालं की रामू हा नेमका कसा मुलगा होता. मी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यावर इतकं प्रेम केलं, पण त्याने आज मला फसून सोडून दिलं. जेव्हा गावकऱ्यांना सविताच्या या सत्याबद्दल कळालं तेव्हा त्यांच्या देखील पायाखालची जमीन हादरली. ते विचार करू लागले की हे कसं शक्य आहे. सविता तर खूप साधी आणि सरळ महिला आहे, मग ती आपल्या घरातीलच नोकरासोबत असं सगळं करत होती. त्यानंतर गावातील सगळे लोक सविताला समजावू लागतात. ते म्हणतात, हे बघ सविता, म्हणून म्हटलं जातं की कोणतंही काम विचार करून करावं लागतं. विचार न करता काही करू नये. तो रामू अजून तरुण मुलगा होता आणि असं तरुण मुलं अनेकदा फसून करून जातात. तू इतक्या वयाची झाली पण तरीही तुला एवढी साधी गोष्ट समजली नाही. रामू एक तरुण मुलगा होता आणि तो पैशाच्या लालसेपोटी तुझ्या घरी काम करत होता. त्यानंतर सविताला आपल्या चुकीची जाणीव होती आणि ती गावकऱ्यांची माफी मागते आणि म्हणते की ठीक आहे, आता माझ्याकडून पुन्हा अशी चूक होणार नाही. गावातील सर्व लोक आपापल्या घरी निघून जातात, पण सविता आपल्या घरी बसून पश्चाताप करत राहते, कारण तिच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय काही देखील उरलं नव्हतं. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.